पारमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतंय की अनुष्काला बोलवलेलं असतं आणि अहिल्यादेवी अनुष्काला म्हणत असते की तुला एक संधी दिली होती, परंतु ती संधी तू गमावली आहे आणि आत्ता पुढे होणाऱ्या परिणामांना सामोरे जा. त्यानंतर ती पारूजवळ जाते आणि म्हणते की पारू, तुझी देवी आई आणि तुझी भक्ती दोघेही आंधळे आहात. देव तुमच्या दोघींनाही सारा विचार करण्याची बुद्धी देवो, असं म्हणते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर अहिल्याला खूपच राग आलेला असतो. ती मोहनला फोन करते आणि म्हणते की आपण जे अनुष्काबद्दल करायचं ठरवलं होतं ते लगेच करूयात. आणि त्यानंतर ती म्हणते की तिला उद्ध्वस्त झाल्याशिवाय आता मी सोडणार नाही. असा तर पंगा आता ह्या अहिल्याने त्या अनुष्कासोबत घेतलेला आहे. तर पुढे आता काय होणार हे येणाऱ्या भागात कळेलच.